जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातून काय शिकू शकतो ते अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वजण प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी कर्म करत असतो. असा कोणताही क्षण नाही जेव्हा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. काही कर्म खोटेपणा आणि कपटाने भरलेले असतात, तर काही कर्तव्यासाठी केले जातात. आपल्याला आपल्या कर्माचे फळ आपण केलेल्या कर्माच्या प्रकारानुसार मिळते. आपण आपल्या कर्मांपासून किंवा त्याच्या परिणामांपासून वाचू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की आपल्या कर्माचे फळ आपल्याला असे शोधते जसे वासरू शेकडो हरवलेल्या गायींमध्ये त्याच्या आईला शोधते. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात आपण अशा 2 गोष्टींबद्दल शिकणार आहोत ज्या तुम्हाला या जगात काहीही साध्य करण्यास मदत करू शकतात. आपण कोण आहोत आणि आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, आपल्या सर्व वाईट सवयी कशा सोडायच्या आणि आपली इच्छित ध्येय कशी साध्य करायची हे देखील आपण शिकणार आहोत. चला तर सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग. या अध्यायात श्रीकृष्ण स्पष्ट करतात की सर्व जीव त्यांना प्राप्त झालेल्या प्राकृतिक गुणांमुळे कर्म करण्यास भाग पाडले जातात. म्हणूनच कोणताही प्राणी क्षणभरही निष्क्रिय राहू शकत नाही. जे भगवे वस्त्र परिधान करतात आणि बाहेरून योगी असल्याचा दिखावा करतात, परंतु आतून इंद्रिय सुखांच्या विषयाच्या शोधात असतात, ते ढोंगी आहेत. जे कर्मयोगाचे अनुसरण करून जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करतात ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यानंतर श्रीकृष्ण यावर भर देतात की सर्व जीवांना देवाच्या सृष्टी व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जेव्हा आपण देवाप्रती कृतज्ञतेने आपली कर्तव्य पार पाडतो तेव्हा अशा कृती यज्ञ बनतात. यज्ञ प्रत्यक्षात स्वर्गातील देवांना संतुष्ट करण्यासाठी केले जातात, जे आपल्याला सांसारिक सुख आणि समृद्धी देतात. अशा यज्ञांमुळे पाऊस पडतो आणि त्या पावसापासून अन्न तयार होते, जे उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे. जे सृष्टीच्या या चक्रात त्यांची जबाबदारी स्वीकारत नाहीत ते पापी आहेत. ते फक्त इंद्रिय सुख मिळवण्यासाठी जगतात आणि त्यांचे जीवन अर्थहीन बनते. मित्रांनो, अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्न विचारतो तेव्हा हा 3रा अध्याय सुरू होतो. अर्जुन विचारतो, हे जनार्दन, जर तू कर्मापेक्षा बुद्धीला श्रेष्ठ मानतोस तर तू मला या भयंकर युद्धात सहभागी होण्यास का सांगतोस? तुझ्या वेगवेगळ्या गुणांच्या शिकवणींमुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. तुझे ऐकल्यानंतर असे वाटते की ज्ञान हे कर्मापेक्षा अधिक योग्य आहे, परंतु तू मला युद्ध करण्यास सांगत आहेस. म्हणून तू मला सांग की मी ज्ञानाच्या मार्गाने जावे आणि संन्यासी व्हावे की कर्माच्या मार्गाने जाऊन युद्ध करावे? कोणता मार्ग माझ्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल ते मला नक्की सांगा. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, मी आधीच ज्ञानप्राप्तीचे 2 मार्ग वर्णन केले आहेत. ज्ञानयोग हा चिंतनात रस असलेल्यांसाठी आहे आणि कर्मयोग हा कर्मात रस असलेल्यांसाठी आहे. मित्रांनो, योग म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे आपण आपले जीवन यशस्वी करतो. यापैकी एक आहे ज्ञानयोग आणि दुसरा कर्मयोग. जर मी दोन्ही मार्गांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही मार्गांवर कर्म हे केलेच पाहिजे. कर्म आवश्यक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की केवळ कर्मापासून दूर राहून कोणी कर्मफळांपासून मुक्ती मिळवू शकत नाही आणि केवळ शारीरिक संन्यास घेऊन ज्ञानामध्ये सिद्धी प्राप्त करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की तुम्हाला ज्ञानयोग आवडला किंवा कर्मयोग, दोन्ही मार्गाने कर्म हे केले पाहिजे. काही लोकांना वाटते की आम्ही कोणतेही कर्म करत नाहीत
म्हणजे आम्ही निष्क्रिय झालो आहोत. काही लोकांना वाटते की ते ज्ञानयोगाच्या मार्गाचे अनुसरण करतात आणि त्यांना सर्व काही माहीत आहे. म्हणून ज्ञानयोग असो किंवा निष्काम कर्मयोग असो, भगवान श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात, जेणेकरून तुम्हाला ज्ञान मार्गात तसेच निष्काम कर्म मार्गात कर्म करावे लागेल. यात शंका किंवा गोंधळ राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर कोणी असा दावा करतो की तो कोणतेही कर्म न करता अहम ब्रह्मास्मी झाला आहे, तर तो केवळ अहंकारी आणि खोटे बोलणार आहे. कोणताही मानव क्षणभरही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रत्यक्षात सर्व प्राणी निसर्गाने निर्माण केलेल्या गुणांनुसार कर्म करण्यास भाग पाडले जातात. हे अर्जुना, तू एक मानव आहेस. तुला इच्छा असली तरी तू तुझ्या शरीराची कर्मे पूर्णपणे सोडून देऊ शकत नाहीस. उदाहरणार्थ, तुला प्रत्येक क्षणी श्वास घ्यावा लागतो. पोट आहे तर तुला जेवावेच लागेल. आणि जरी तू हे सर्व कोणत्याही शक्तीने थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी तू तुझ्या इच्छांबद्दल विचार करणार नाहीस, हे निश्चित आहे का? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुझ्याकडून कळत न कळत कर्म हे होणारच आहे. कारण तू मनुष्य आहेस आणि तू तर क्षत्रिय आहेस. तू तुझ्या क्षत्रिय धर्माने बांधलेला आहेस. म्हणून तुला त्यागाच्या मार्गापेक्षा कर्माचा मार्ग अधिक योग्य आहे. म्हणजे ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग अधिक योग्य आहे. म्हणून तू हा विचार कर की तू नाही तर निसर्गाच्या प्रभावाखाली तुझे शरीर हे कर्म करत आहे. कोणत्याही फळाची इच्छा न करता तुझा कर्मयोग कर. जर तुम्ही स्वतःला तुमच्या कर्माचा कर्ता मानत नसाल तर मी तुमचा कर्ता होईल. जेव्हा मी तुमचा कर्ता होईल तेव्हा मी तुम्हाला न मागताही आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयी, विलासिता आणि राज्य देईल. जर तुम्ही प्रयत्नांशिवाय सुखसोयी, विलासिता आणि राज्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला चोर म्हटले जाईल आणि तुम्ही कधीही देवाला म्हणजेच मला भेटणार नाही. ज्याप्रमाणे महान लोक खाण्यासाठी जगत नाहीत तर जगण्यासाठी खातात, त्याचप्रमाणे तू देखील परिणामांसाठी नाही तर कल्याणासाठी लढले पाहिजे. हे अर्जुना, तुम्ही मानवांमध्ये श्रेष्ठ आहात. म्हणून तुम्ही जे काही कराल ते तुमचे वंशज किंवा भविष्यातील जग तेच करेल. आता माझ्याकडे बघ, मी देव आहे. मला कोणतेही काम करण्याची काय गरज आहे, पण मी माझे काम करतो, नाहीतर संपूर्ण विश्व नष्ट होईल. कारण मानवांचा आत्मा हा माझा एक छोटासा अंश आहे आणि मी जे काही करतो ते मानवही करेल. जर कोणी तुम्हाला पाठिंबा देत नसेल किंवा तुमची टीका करत असेल तरी तुम्ही त्यांना काहीही न बोलता तुमचे कर्म करत राहा. आणि असे केल्याने काही काळानंतर ती व्यक्ती देखील तुमच्यासारखीच काम करू लागेल. श्रीकृष्ण म्हणतात, तुझी सर्व कर्मे मला समर्पित करून आणि परमात्म्याच्या रूपात सतत माझे ध्यान करत इच्छा आणि स्वार्थापासून मुक्त हो आणि तुझे मानसिक दुःख सोडून देऊन युद्ध कर. जो मनुष्य असे म्हणतो की तो स्वतः कर्म करतो तर या जगात त्या व्यक्तीपेक्षा मूर्ख आणि दुःखी कोणीही नाही. आणि अशा मूर्खांना ज्ञानी लोकांनी कधीही छेडू नये. म्हणून अर्जुना, तूही स्वतःला या कर्माच्या बंधनात बांधून घेऊ नकोस आणि कोणतीही आशा, दया किंवा पश्चाताप न करता तुझे कर्तव्य कर. अर्जुन पुढे प्रश्न विचारतो की जर मनुष्य देवाचाच एक अंश आहे तर तो चुका का करतो आणि वाईट कृत्ये का करतो? भगवान श्रीकृष्ण यावर उत्तर सांगतात की मानवी शरीराला सुखाची आस असते, कारण त्याची प्रकृतीच तशी आहे. म्हणून जर त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर त्याला क्रोध येतो. ज्याप्रमाणे धूर अग्नीला अंधकारमय करतो त्याचप्रमाणे वासना आणि क्रोध मानवाच्या धर्म, कर्म आणि देवाला अंधकारमय करतात. यामुळे क्रोध आणि इच्छांमुळे प्रेरित होऊन मनुष्य आपल्या इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण गमावतो
आणि अनावधानाने वाईट कृत्ये आणि चुका करतो। हे अर्जुन, नेहमी लक्षात ठेव की या शरीरापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत इंद्रिये, इंद्रियांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे मन, मनापेक्षा अधिक शक्तिशाली आहे बुद्धी आणि बुद्धीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे तू म्हणजेच आत्मा। म्हणून अर्जुना, तुझ्या आत्म्याने तुझ्या बुद्धीवर नियंत्रण ठेव, बुद्धी मनावर नियंत्रण ठेवेल, मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवेल, इंद्रिये शरीरावर म्हणजेच तुमच्या कर्मांवर नियंत्रण ठेवतील। मित्रांनो, श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजच्या जीवनाच्या माध्यमातून समजून घेऊया। या जगात परिणाम फक्त दोन गोष्टींपासून येतात, ज्ञान आणि कर्म, म्हणजे तुमची समज आणि तुमची कृती। आजच्या जगात जर आपण दोन्ही गोष्टींना एकमेकांशी जोडून पाहिले तर आपल्याला समजेल की आपल्यासाठी ज्ञान तितकेच महत्वाचे आहे जितके कर्म। ज्ञानाचा अर्थ असा नाही की विद्यार्थी फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासक्रम लक्षात ठेवतो, उलट ज्ञानाचा अर्थ असा आहे की सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की तुमचे ध्येय काय आहे, तुमच्या क्षमता, तुमच्या योग्यता आणि तुमच्यात कमजोरी काय आहेत आणि या सगळ्यांना एकत्र करून तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुमच्या योजना काय आहेत हे समजून घ्या। हा आहे तुमचा ज्ञानयोग। याशिवाय तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की तुम्ही हे शरीर नाही तर तुम्ही एक आत्मा आहात। तुमचा आत्मा म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांपासून, तुमच्या भावनांपासून आणि तुमच्या कृतींपासून खूप वर आहात। जर तुम्ही अशा प्रकारे विचार केला आणि तुमची कृती केली तर मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या समस्यांवर 100% मात कराल। पुढे या अध्यायात दुसऱ्या मार्गाचे वर्णन केले आहे, तो कर्मयोग म्हणजेच तुमचे कार्य। कर्माबद्दल देवाने म्हटले आहे की आपण कधीही असा विचार करू नये की कोणतेही कार्य आपण करत आहात। जेव्हा आपल्याला हे लक्षात येते की आपण कोणत्याही कृतीचे करता नाही आहोत तेव्हा त्याचे दोन फायदे होतील। प्रथम, तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या परिणामांची काळजी करणार नाही आणि दुसरे म्हणजे भावनिक दृष्ट्या स्थिर राहून तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करू शकाल। शिवाय तुमच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांबद्दल स्वतःला जबाबदार धरून कधीही दुःखी होऊ नका, कारण भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीनुसार मानवांना फक्त त्यांचे कर्म करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या परिणामांचा नाही। याशिवाय कोणतीही वाईट सवय कशी सोडायची हे अगदी सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे की तुम्ही स्वतःला देवाचे एक लहान रूप म्हणजेच फक्त एक आत्मा समजा आणि आत्म्यावर ध्यान करून तुमचे विचार नियंत्रित करा आणि विचाराने आपल्या मनावर नियंत्रण ठेवा। यानंतर तुमचे मन आपोआप तुमच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवेल। जेव्हा तुमची इंद्रिये तुमच्या नियंत्रणात असतील तेव्हा वाईट सवयी सोडण्यातच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यात अडचण येणार नाही। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे हे सोपे स्पष्टीकरण आवडले असेल। या अध्यायातून तुम्ही काय शिकलात कृपया आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर मी या व्हिडिओमध्ये काही चूक केली असेल तर मी आपली माफी मागतो। कृपया हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या सोप्या स्पष्टीकरणासह पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।